हे पटकन आंघोळ करू. प्रीती आलीस का ग? अगं मम्मी, बरेच दिवस झाले. गणितातलं उदाहरण अडकलं होतं माझं आणि क्लासमधल्या सरांनी आज अगदी सोप्या पद्धतीने सगळं. अगं कळलं नाही तर मग तू शाळेतल्या शिक्षकांना का नाही विचारलं? आणि असंही शाळेतील शिक्षक क्लासच्या शिक्षकांपेक्षा चांगलं शिकवतात, पण हल्ली लक्ष कुठं असतं मुलांचं? आणि तू जर शाळेमध्ये चांगलं लक्ष दिलंस ना तर तुला क्लासची सुद्धा गरज नाही. कळलं? जा आता घे टेन्शन. हे काय गौरी, हे केस मोकळे सोडले अजिबात नाही चालणार. वेणी घाल आणि घरातले सगळे काम आवरून शाळेत. चल लवकर. सायकल पण पंक्चर झाली. चल लवकर लवकर. यार झालं का नाही? चल लवकर. एक काम होतं. अरे 10 रुपये दे ना. काय रे रोजचे 10 रुपये लावले तू? हा, एक तरी तिथं सायकल पंक्चर झाली, उशीर झालाय. चल लवकर. आली का नाही? आवरलाय का? आली का नाही? आले आले अहो, चला चला. गबरे ओ मोर या जरा माग. चिमणी उडा. गबरे शाळेत जा बरं का. काय गौरी, काय विचारत होते मॅडम ना? काय नाही ग, थोडा इंग्रजीचा प्रॉब्लेम होता. का गौरी, असं तोंड का सोडलंस? परीक्षेचं टेन्शन आलंय ना? नाही ग. अगं जसशी परीक्षा जवळ चालली ना माझी धड वाढतच चालली बघ. तुला नाही होत का ग असं? नाही. अगं हुशार आहेस ना म्हणून. चल, शाळा भरायला अजून 1 तास वेळ आहे, तोपर्यंत मी अभ्यास करते. प्रीती थांब ना, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. बोल ना. इथे नको, आपण शाळेपाठीमागे मंदिराच्या ओट्यावर जाऊन बोलूया. गणबा, 10वीची परीक्षा आली की रे जवळ. जरा अभ्यास करावा का तेच आपलं वर्षभर. अरे ती होईल पास, जाईल कॉलेजात, पण आपलं बसताल 10वीतच.
जरा अभ्यास करा, सिच्युएशन नुसार वागायला शिक. चल वडापाव खाऊ. अरे बोला ना माझं तारच मूड काय त्यांना परीक्षेचं टेन्शन आलंय. हां तरी चालली का तुमची दहावी अरे गप्पा हाकी वाडा तुला काय झालंय त्याला गौरीचं टेन्शन आलंय. अरे तू काय तू हुशारच नाही का? तुला नाही का परीक्षेचा लोड येत? कशाचा हुशार? अरे तुमच्या आणि वर्षभर टाइमपास करून परीक्षा जवळ आल्यावर आपण टेन्शन नाही घेत. आणि वर्षभर थोडा थोडा जरी अभ्यास केला तरी एवढा अवघड नाही हो पास व्हायला. आणि अजूनही वेळ गेली नाही. 15 दिवस आहेत की हातात. सुटण्यासारखे विषय ठेवा की बाजूला आणि अवघड अवघड विषय दिवस रात्र करून करू की आपण. हा आणि थोड्यासाठी कशाला वर्ष वाया घालता. हा आणि कॉलेज झाले मजा असते. आणि तुम्हीच पाहिजे हा माझ्या सोबतीला धिंगाणा घालायला. चला यावेळी तू बाकी मुलींची छेडाछेड करायची नाही, लक्षात आलं? जर हा प्रकार निदर्शनास आला तर तुझं त्वरित नाव शाळेतून काढून टाकलं जाईल. लक्षात आलं का तुझ्या? अगं गौरी, फक्त बसण्यासाठीच बोलवले का तुम्हाला इथे? नाही ग, माझ्या ना भावाचं वळण बिघडत चाललंय ग. अगं तो छोटा आहे अजून आणि त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं. आणि हे सांगण्यासाठी बोलवलंय का तुम्हाला इथे? तुला कसं सांगू मला कळतच नाहीये. माझं झाडच होत नाही. काही प्रॉब्लेम आहे का? माझं घर खूप छोटं आहे. हा प्रॉब्लेम आहे का तुझा? माझं ऐकून तरी घे तू. माझं घर खूप छोटं आहे ग. आजी आजोबा बाहेर जातात आणि आम्ही सगळेजण एकत्र आतमध्ये झोपतो. राम्या आज काय झोपलास रे? अय गौरे, गौरे, अगं झोप ना आता. निमिरात झाली. हा पास होऊन काय तुला काय नोकरी करायची काय? 10वी पास झाल्यानंतर तुझं लगीन करून टाकणार आहे मी. काय झोप आता. विजवतो दिवा आणि घे झोपून. गौरे, अगं झोपली का नाही? अगं जरा नीट झोप ना. अहो तुम्हाला काही कळतं का नाही? पोरं मोठाले झालेत. तुमचं तर याला रोजच झाले. तुला नाही कळत. नीट झोप. गप्प बसा. ए आहे मला लय गरम व्हायला लागले. मी जातो बाहेर बाबापाशी झोपायला. जा तू. व्हायला फेंड्रीतल्या शालीवानी एखादी शाली भेटली पाहिजे राव आपल्याला. गौरी अगं मी वेगळंच ऐकते ग. वीट आलाय मला त्या घरात राहण्याचा. कसं होणार माझा अभ्यास? आणि परत म्हणतात नापास झाली तर लग्न करून टाकेन. कधी कधी असं वाटतं 4 वेळा माझ्या प्रेमाला साखर घालणाऱ्या गणप्याचं प्रेम स्वीकारावं आणि त्याच्यासोबत कुठेतरी लांब निघून जावं. पण परत वाटतं आईबाबाचं नाक कापलं जाईल. मला ना काय करावं काही कळतच नाहीये. कधी कधी वाटतं जीव देऊन टाकावा. नाही ग गौरी, त्याचा हा उपाय नाही. प्रत्येक माणसाच्या जागी जर आपण थांबून बघितलं ना तर प्रत्येक व्यक्ती योग्यच असते ग. माणसं वाईट नसतात ग, परिस्थिती वाईट असते. पण मुलं मोठी व्हायला लागली ना
घरच्यांनी सुद्धा त्यांच्या आचरणात विचारणात वागण्यात बोलण्यात बदल करायला हवा गं. चल टेन्शन घेऊ नका आता बेल झाली.